शरद पवारांनी एका विलिनीकरणावरूनच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची देखील चर्चा सुरू झाली। पण एकाच दिवसात पवारांनी असं आपण बोललोच नसल्याचं म्हटलंय, तर अजित पवारांनीही शरद पवारांची खेळी असल्याचं म्हटलंय। पाहूयात। राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून शरद पवारांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आणि त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। पण दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी असं बोललोच नसल्याचं म्हटलंय। विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करतोय असं शरद पवार म्हणतात। तर ऐन निवडणुकीत विलिनीकरणावर बोलणं म्हणजे नवा डाव असल्याची टीका अजित पवारांनी केली। राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी तुम्ही काल बोलला। मी असं बोललेलं नाही। मी असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतोय। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते। मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केलं ते आणि एकत्र निवडणुका झाल्या, आस्था झाल्या। विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळे त्या पद्धतीने काम करतोय। आमचे पवार साहेब असं का स्टेटमेंट करतात की लोकांच्या मध्ये समरावस्थाच झाली पाहिजे, लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली पाहिजे। आता ही कुठला नवीन डाव टाकला, आता सगळं निकाल अजून 4थ्या टप्प्याचा, 5व्या टप्प्याचा, 6व्या टप्प्याचा, 7व्या टप्प्याचा मतदान व्हायचंय। पहिला, दुसरा, तिसराच टप्पा झाला। तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं बारामतीचं, दुसऱ्या दिवशी मुलाखत देऊन टाकली। आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे का कसं, असं पेपरला मी वाचलं। आता काँग्रेसपासून बाजूला का गेले, तर काँग्रेसच्या प्रमुख ह्या परकीय स्त्री होती, सोनिया गांधी होत्या। मग त्या जर प्रमुख झाल्या तर मग देशाचं कसं व्हायचं, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली। ते सोयीस्कररित्या त्यांची भूमिका बदलत असतात। स्वतःच्या पक्षासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही शरद पवार वृत्तपत्राच्या मुलाखतीत बोलले। पण आता पवारांनी स्पष्ट केलंय की शिवसेनेचं अस्तित्व स्वतंत्र आहे, म्हणजेच ठाकरेंचा विलिनीकरणाचा कोणताही विचार नाही। निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील। आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे। माझे वडील तुम्ही चोरट्यानं मतं मागता, तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार। शिवसेना ही स्वतंत्र सांगत नाही, ते सरकारी म्हणून काम करतात, पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे। उद्धव ठाकरेंनीही क्लिअर केलं की विलीन होण्याचा सवालच नाही। पण पवारांच्या मुलाखतीचा दाखला देत भाजपनं ठाकरेंना घेरणं सुरू केलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर अजित पवारांना तसं वाटत नाही। त्यांनाही वारं लक्षात आलंय, त्यांनाही लक्षात येत आहे दुकान बंद करायची वेळ झालेली आहे। त्यांनाही लक्षात येत आहे की आता त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही, त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार। यांचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार हे आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला। मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील। मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून, त्यांची ते मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं, जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही। अजित दादा
उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवारसाहेब आहेत. पवारसाहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील. शरद पवार कधी काय बोलून खेळी करतील हे सांगता येत नाही. अचानक विलिनीकरणावर बोलून पवारांनी लोकसभेचं मतदान सुरू असताना चर्चेचा ट्रॅक बदलला आणि एकाच दिवसात स्वतःचा पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विलिनीकरणाचा विषय नसल्याचंही जाहीर केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.